स्वामी साहेब आणि राहुल खोपडे साहेब उद्योजक कात्रज पुणे सगळ्या मान्यवरांच्या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। अश्विन सर चला, आणि जेवढे मान्यवर आहेत तेवढ्या वस्तू आपण भरभरून देणारे, काळजी करू नका। अश्विन कुमकर सरांना आपण या ठिकाणी प्लेयर ऑफ द मॅचचा किताब सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देतोय आणि एक एक वस्तू देऊ आपण प्रत्येक व्यक्तीकडे। इथे देऊ एक लॅपटॉप बॅग आहे, अभ्यासकासाठी एक पुस्तिका निश्चितप्रमाणे आहे, त्याचबरोबर एक बॉटल, त्याचबरोबर एक ट्रॉफी आहे, जॅकेट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या। आणि विशेष ह्या सगळ्या वस्तू एकाच खेळाडूसाठी, ह्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ह्या फक्त आणि फक्त खास करून एकाच खेळाडूसाठी अश्विन कुमकर सरांसाठी असणार आहेत। या क्रिकेटच्या स्पर्धेची खासियत जी आहे, प्लेयर ऑफ द मॅचचा किताब जो आहे किंवा या स्पर्धेमध्ये जो खेळाडू चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय त्या खेळाडूला ही सगळी बक्षीस आपण देत असतो। कौतुक, जोश थांबला नाही पाहिजे, तेवढ्या जोरदार टाळ्या पण झाल्या पाहिजेत आणि मनापासून या ठिकाणी कौतुक करेल, सगळ्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद देईल। सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून याकडे कौतुक करतो। अश्विन सर फार वेळ घेणार नाही, लो स्कोर मॅचेसमध्ये तुम्ही एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करून जिंकलात, या विजयाचं रहस्य काय काय वाटते? विजयाचं रहस्य काही नाही आहे, माझी टीम जी फिल्डिंग होती, कॅचेस ते खूप इम्पॉर्टंट, सगळ्यांनी कॅचेस घेतले आणि त्यामुळे जिंकलो आम्ही। अश्विन सर एस्टनच्या पाठीमागे राहून सातत्याने काहीतरी सांगत असत खेळाडूंना, काय असतं ते? नाही, ॲक्च्युली कसं होतं म्हणजे मी जेवढं क्रिकेट खेळतो मी पण विकेट किपर ऐकून म्हणजे त्याचं हे करून त्याला फॉलो करून बॉल टाकतो, म्हणजे बॅट्समन कसा शफल होतो त्यानंतर किपरला कळतं किती शफल झाला, कुठे टाकायचं आहे, त्यामुळे मी थोडंसं ते सांगतो आणि त्यानंतर ते बॉल पडले की विकेट मिळत जातात आणि ते अजून सक्सेस होतं, त्यामुळे मी पण ते कंटिन्यू करत चाललो आहे। अनुभवाचा फायदा आहे हे तितकंच खरं आहे। अश्विन कुमकर सर, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आपल्या लाईफमध्ये किती महत्त्वाची ठरते आहे किंवा किती महत्त्वाची ठरलेली आहे हे मला शब्द सांगता नाही येणार, पण जेवढे सीझन झाले तेवढे मी खेळत आलो आहे आणि जेवढे सीझन होणार आहे आयुष्यभर तेवढे मी कंटिन्यू खेळणार आहे, एवढं माझ्या लाईफमध्ये त्याचं महत्त्व आहे। अश्विन सरांना मनापासून धन्यवाद, खूप छान परफॉर्मन्स पाहायला मिळाला, टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन। सगळ्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी अगदी आपण निश्चितच या ठिकाणी करणार। मान्यवरांचा अगदी आपण पाहतोय सरसे स्वागत आहे आमच्या प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून। मनापासून त्यांचं सगळ्यांचं कौतुक आणि विनंती राहील वा पासलकर सरांनी गोष्ट आवर्जून सांगितली, ज्यावेळेस मॅच पाहत होते, मॅच दोन्ही टीमच्या बाजूने होत्या आणि मग आनंद घेतलाय ना, मग आनंद घेता घेता त्यांनी आनंद द्विगुणित केला की फक्त दूध नको, त्या दुधात थोडंसं काजू बदाम पण टाकू असं त्यांना वाटलं आणि काजू बदामची सोय करून देण्यासाठी त्यांना वाटलं जी टीम जिंकेल ना त्या जिंकणाऱ्या टीमला 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी डिक्लेअर केलं होतं तिथेच व्यासपीठावरती आणि इथं आल्याबरोबर त्यांनी सांगितले टीम जिंकली ना लोहगड तर चला 500 रुपयाचं बक्षीस टीमसाठी मात्र देऊया। तर अश्विन कुमकर सर या 500 रुपयाचं या ग्रुप फोटो पण होईल आणि 500 रुपयाचं प्राईज या ठिकाणी टीमसाठी जे असणार आहे आणि पासलकर सरांना मनापासून धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच। अशा प्रकारचं प्रोत्साहन खेळाडूंसाठी निश्चितप्रमाणे खूप महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळतंय। परत एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करून कॉम्बॉक्समध्ये जाऊया जिथं जोडले जात आहेत आपल्याबरोबर परत एकदा उत्तम सावंत सर। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद सर। एका बाजूला आपण पाहतोय पन्हाळा रायडर्स आणि त्यांच्या विरुद्ध सिंहगड कॅपिटल या दोन संघाची मॅच आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळते विशाल गायकवाड बॅटिंग करतोय, 5 चेंडू 9 धावा। अमित शिंदेला आपण पाहतोय बॅटिंग करताना 1 चेंडू 1, तर पन्हाळा रायडर्स संघानं पहिल्याच षटकात इथे आपण पाहिलं तर बनवलं गेला 10 धावा। चांगली सुरुवात आपण पाहतोय, एक चांगला स्टार्ट बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक देखील इथे आपण पाहिलं तर संपलंय। फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला खेळला, गॅप मोठा आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा टिपिकल स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, धावा मिळतात 4। चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते। अमित शिंदे आपण पाहिलं तर 2 चेंडू खेळला आणि 5 धावा तो इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतो। ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती, अगदी 2 कॅमेऱ्यानं आपण
दोन्ही दृश्य पाहू शकाल. विजेत्या संघ आपण पाहिलं तर लोहगड सुपर जायंट्स, मान्यवर पाहुण्यांचे शुभ असते त्यांचं फोटो सेशन. त्याचबरोबर या संपूर्ण मॅच देखील थेट प्रक्षेपण आपण पाहतोय, जल्लोष आपण पाहतोय, सेलिब्रेशन आपण पाहतोय. लोहगड सुपर जायंट्स हा संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेत आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतोय. अक्रॉस द बॅट खेळलेत मिड विकेटला, आणखीन एक टिपिकल स्ट्रोक, बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार येतोय. फलंदाज अमितच्या बॅट मधून लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. अक्रॉस द बॅटनं आपण पाहिलं तर एक चांगली बॅटिंग आपण पाहिलं तर सुरू आहे. लागोपाठचे 2 चौकार देखील आपण पाहिले तर खेळले आता चांगली बॅटिंग आपण पाहतोय. अमित फलंदाजी करतोय, 3 चेंडू 9 धावा. विशाल बॅटिंग करतात, 5 चेंडू आणि 9 धावा. ईश्वर रायकर साहेबांना आपण पाहतोय गोलंदाजच्या मार्क होत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील थेरगावचे खेळाडू, परंतु मुंबईमध्ये आपण पाहिलं तर सध्या पोलीस सब इन्स्पेक्टर PSI पदावरती कार्यरत आहेत. PSI साहेब गोलंदाजच्या मार्क होते आहेत. सिंहगड कॅपिटल कडनं तर बॅटिंग करते टीम पणा रायडर्स कडनं अमित. यावेळेचा चेंडू होता लेग विपर विकेट साठी मोठा अपील, परंतु चेंडू आपण पाहिलं तर लेग स्टंप वरती तिथे अटॅक होताना पाहायला मिळतोय. पायावरती चेंडू आदळतोय, तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर टाकला जातोय. टीम पणा रायडर्स कडनं आपण पाहतोय सलामीला आघाडीला अमित शिंदे आणि विशाल गायकवाड ही जोडी बॅटिंग करताना पाहायला मिळते. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवलंय ऑन साइड मिड विकेटला, सीमा रेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा दी घुमा के षटकार. इथे आपण पाहिलं तर गुडघा टेकवत खेळण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑफ द बॅट केलं, ऑफस्टमच्या थोडासा बाहेर हलकसं वळण घेऊन चेंडू आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न आणि त्याला मिडल ऑफ द बॅट करत एक उत्तुंग षटकार मात्र वसूल केलाय. यावेळेचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतात, फिकी करतायत, तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या आपण पाहिलं तर पुढे जाते. स्कोर कार्ड होताना धावपलकृती बनवलं जात आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 25 धावा त्या मात्र धावपलकृती आहेत. 25 रन. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहते P1 P2 ची 2 षटकं फार महत्वाचे आहेत. पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात देखील आपल्याला इथे होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकात फार कमी धावा होत्या, 10 धावा होत्या, परंतु या षटकात 5 चेंडूवरती तब्बल 15 धावा त्या मात्र बनवल्या जात आहेत. दुसरं षटक सुरू आहे, एक चेंडू तो देखील आपण पाहिले तर इथे बाकी आहे. 25 रन, 25 धावा धावपलकृत आहेत. पॉवर प्लेची 2 षटकं फार महत्वाचे असतात. सुरुवात तर चांगली झाली टीम पन्हाळा रायडर संघाची. इथे मिडल ऑफ द बॅट केलाय ऑन साइड मिड विकेटला. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतो विशाल गायकवाड यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर येतोय आणखीन एक सुंदर चौकार, 4 धावा. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल, धावसंख्येत आकडे बदलत आहेत. विनंती एकच आहे, पंचांना विचारल्याशिवाय कोणी आतमध्ये येऊ नका. पाणी किंवा बॅट घेऊन जर यायचं असेल पंचांची परमिशन घ्या आणि त्यानंतर या, ही विनंती असेल खेळाडू मित्रांना. गोलंदाजच्या मार्क होते आपण पाहतोय, गोलंदाज सज्ज होत आहेत. अमोल आपण पाहतोय 10 क्रमांकाचं टी शर्ट परिधान करून. यावेळेचा चेंडूता शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, बॉलला बराचसा काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक घेत आहेत, चेंडूला अडवतील, फेकी करतील आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होते आकडे आपण पाहिले तर इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिले तर सुरू होते. अमोल गावडे आपण पाहिले तर गोलंदाजच्या मार्क होत आहेत. पन्हाळा रायडर्स संघ बॅटिंग करते. सिंहगड कॅपिटल कडनं अमोल इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा गावचे खेळाडू.
30 धावा धावपल होत आहेत. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. विशाल बॅटिंग करतायत 6 चेंडू 13. अमित आपण पाहिलं तर इथे बॅटिंग करत. इम्पॅक्ट प्लेअर इथे आपण पाहिलं तर खेळला जातोय. पंचांचा त्याही प्रकारचा इशारा आपण पाहिलं तर येतोय. इम्पॅक्ट प्लेअर आपण पाहतोय. इथे बॅटच्या आतील काढा घेऊन चेंडू खेळला. स्कोर लेगला अडवलं चालेल तोपर्यंत क्षेत्ररक्षक येत आहेत. वेगाने चेंडूला अडवतात. फेकी करतील आणि तोपर्यंत धावा त्या देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या जातात. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड होते. आकडे बदलतात. एक एक चेंडू आणि एक एक धाव देखील इथे आपण पाहिलं तर महत्वाचे आहे. पन्हाळा रायडर्स संघ आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय. तिसरं षटक सुरू आहे. 30 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत. विशाल गायकवाड, अमित शिंदे जोडी आपण पाहतोय. अमोल गावडे इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक. बॅकफूट होती गेले. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू खेळलाय. कॅप शोधलाय आणि चेंडूला अगदी आपण पाहिलं तर कॅप मध्ये पाठवले. हिरव्यागार ग्रासवरती आपण पाहिलं तर ग्रासला कापत कापत चेंडू आउटफील्ड वेगवान डीप बॅकवर्ड पॉइंटला जातोय. सीमारेषा पार. धावा मिळतात 4. 4 रन येतोय. बाउंड्री आपण पाहिलं तर येते. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. टप्पा पडला होता. थोडेसे बॅकफूट होती गेले. तिथून खेळण्याचा प्रयत्न केला. पॉइंटला चेंडू हलका सकट केला. चेंडूने टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली आणि बॉल मात्र जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. ऍक्शन रिप्ले नंतर पुन्हा एकदा आपण मॅच पाहतोय. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून पुढील ऑफ द बॅट करण्याचा प्रयत्न होता. पुढ्यात गेले होते. धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहिलं तर पंच काय निर्णय कळतात ते देखील आपण पाहतोय. एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. लेग बायच्या रूपानं एक अतिरिक्त अवांतर धाव येते. धावसंख्या आपण पाहिलं तर बनवले जाते. 38 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. तिसरं षटक सुरू आहे. शेवटचे 2 चेंडू इथे आपण पाहिलं तर बाकी आहेत. 38 धावा धावपल होत आहेत. तिसरं षटक सुरू आहे. 6 षटकांचा सामना तो देखील आपण पाहतोय. गोलंदाजच्या मार्क होती. गोलंदाज अमोल गावडे इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. मोठा प्रहार. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर आणखीन एक सुंदर अप्रतिम चौकार. 432 क्रमांकाचा चौकार आपण पाहतोय. डावकरतीचा फलंदाज विशाल गायकवाडच्या बॅट मधून येतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर आहे. सफल झाला होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेर आला. शॉर्ट ऑफ लेंथ होता. खिचून मारलाय डीप मिड विकेटला. ताकद आणि फोर्स तिथे आपण पाहिलं तर बॅट मधून पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा खेळला. एक्स्ट्रा कव्हरला कॅप शोधलाय. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. एक डीप मिड विकेटला आणि दुसरा एक्स्ट्रा कव्हरला. जिकडे तिकडे चोहीकडे. ऑन साइड नंतर आता ऑफ साइडला. विशाल गायकवाडच्या बॅटचा बोलतोय बल्ला. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवरती त्यानं इथे बॅटनं केलाय प्रति हल्ला आणि धावा मिळतात 4. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हरला काय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. प्रयत्न चांगला होता परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हाताला लागला नाही आणि तिथे आपण पाहिलं तर 4 धावा येत आहेत. धावसंख्या पुढे जाते. षटकाची होते समाप्ती. धावपलक होत आणि स्कोर कार्ड होती. आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. उशिरा आल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो. ऑनलाईन युट्यूबवरती पाहणाऱ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो. सुरू असणारी मॅच तुम्ही पाहताय. सिंहगड कॅपिटल आणि त्यांच्या विरोधात पन्हाळा रायडर्स. आतापर्यंत दोन्ही संघांनी 6 सामने खेळलेत. त्यापैकी 4 सामने जिंकलेत आणि 2 सामने त्यांना गमवावे लागलेत. त्यामुळे मॅच एक रोमर्सिक आहे. मॅच एक रंगतदार आहे. हायलाइट्स देखील आपण पाहतोय. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम स्पोर्ट्स आणि मीडियाच्या माध्यमातून हायलाइट्स देखील आपण पाहू शकाल. धावा धावपल होत आहे. 3 विकेट इथे आपण 3 षटक देखील संपली जात आहेत. एकही विकेट आपण पाहिलं तर गमवलं आणि पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप भागीदारी आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. विशाल गायकवाड बॅटिंग करतात. 8 चेंडू 21 आणि अमित शिंदे बॅटिंग करतायत. 10 चेंडू आणि 24 धावा. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत या जोडीकडनं इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते.
चौथं षटक सुरू होतंय. इथे मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी आपण पाहतोय खेळाडू कक्षाच्या वरतून चेंडू चाललाय सीमारेच्या पार. मुख्य पंच अक्षय सर कळवतायत षटकार 6 धावा. सफल झालेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता त्याला पिक केला आणि पाठवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून सीमारेषेच्या पलीकडे येतोय. षटकार 6 धावा. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात षटक क्रमांक 4 देखील इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. बावन्न धावा धावपल कृत आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. 6 ओव्हरची मॅच देखील आपण पाहतोय. 52 रन 52 धावा. यावेळेचा चेंडू ताक फटका खेळला कॅप शोधलाय परंतु चुकी होती. क्षेत्ररक्षक होता शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू हातातून सटकलाय निसटलाय. तोपर्यंत धावा येत आहेत 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. पन्हाळा रायडर्स संघ बनवतोय 54 रन 54 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. पन्हाळा रायडर्स विरुद्ध आपण पाहतोय सिंहगड कॅपिटल. या 2 संघात एक महत्वपूर्ण लढत. जो संघ विजय होणार तो संघ नक्कीच या स्पर्धेत आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू होता अक्रॉस द बॅट केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत अडवतायत फेकी करतील तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्येत आणि स्कोर कार्ड होती इथे आपण पाहिलं तर हळूहळू आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. सिंगल डबल येत आहेत. मोठे फटके देखील येताना पाहायला मिळत आहेत. कारण का पन्हाळा रायडर्स संघाच्या हातात अजूनही 10 विकेट बाकी आहेत. हा ड्रोन कॅमेराची दृश्य आपण पाहतोय व्ह्यू आपण पाहतोय. या संपूर्ण मैदानाची देखील ही क्षणचित्र आपल्याला रात्रीच्या सत्रातील पाहायला मिळत आहेत. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून समोर खेळले स्टेप आउटून मारलाय टीप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात पकडली कॅच. पहिल्या विकेटचं होतंय पतन. पहिल्या बॅटर अमित शिंदे इथे आपण पाहिलं तर होत आहेत बॅक टू दी पव्हिलियन आउट बाद. विकेट आपण पाहिलं तर इथे ऍक्शन रिप्ले आपण पाहताय स्क्रीनवरती. अगदी थेट डीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक होते 18 क्रमांकाचं टी शर्ट परिधान करून आणि एक सुंदर कॅच आपण पाहिलं तर इथे पकडतायत. सेल टिपला ते विकेट आपण पाहिले तर इथे आणि इथे फलंदाज देखील आपण पाहिले तर बाद होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे धावपलकोत आणि स्कोर कार्ड ते बनवले जात आहेत. परंतु विकेट येते आणि फलंदाज आपण पाहिले तर अगदी त्या चाळ्यात आपल्याला फसताना पाहायला मिळतोय. प्रहार प्रीमियर लीग पाहताय 2025चं 13वं पर्व आणि 13व्या पर्वातील ही सगळी विहंगमन दृश्य या स्पर्धेचे आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर आयोजन नियोजन एक चांगलं मॅनेजमेंट आपण पाहतोय. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून या मैदानाचं आपण पाहिलं तर हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. ही विहंगमन दृश्य आपण पाहतोय. अगदी पाहावं आणि पाहतच राहावं या प्रकारची दृश्य आपण ऑनलाईन पाहताय. लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहताय. थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवला. ते डायरेक्ट हिटचा प्रयत्न फेकी होते बॅकअप केला तोपर्यंत एक सिंगल येते. एक चोरटी धाव इथे आपण पाहिलं तर पळून पूर्ण केला. ते धावसंख्येत बर होते आणि धावपल होती स्कोर कार्ड होती आकडे ते मात्र इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. सिंहगड कॅपिटलच्या विरुद्ध आपण पाहतोय पन्हाळा रायडर्स. 2 अतिशय तगड्या आणि ताकदवान टीम प्रेक्षकांना इथे मैदान ती पाहायला मिळत आहेत. हळूहळू प्रेक्षकांची पावलं आता या मैदानाकडे येऊ लागलीत. आज आपण पाहिलं तर स्टुडंट हाफचा शेवटचा दिवस आपण पाहतोय. उद्यापासून पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचा हाफ आपण पाहणार आहोत. एरिया वाईज गटातून काही संघ आपण पाहणार आहोत. तर ऑल इंडिया ओपनच्या टीम अखिल भारतीय स्तरावरचं क्रिकेट देखील उद्यापासून या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंचांकडे अपील केला ते मोठं अपील आपण पाहतो रनआउट साठी आणि तिथे आपण पाहिलं तर अक्षय निर्मळ सर तिसऱ्या पंचांकडे रेफर करतायत. टेक्नॉलॉजीचा वापर करतायत. थर्ड अंपायरची मदत घेत आहेत आणि तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर निर्णय पाठवलाय. विशाल गायकवाड शुभम पाटील ही जोडी धावांसाठी प्रचंड मोठी धावाधाव करते. एक एक चेंडू महत्वाचा आहे. एक एक धाव महत्वाची आहे. कारण का त्या दोनही टीमला हा सामना जवळपास डू ऑर डाय सारखा आहे. करो या मरोची मॅच आहे. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर आहे. दोनही टीम वरती टांगती तलवार आहे आणि ते आपण पाहिलं तर काय निर्णय असेल ना ते देखील आपण पाहणार आहोत.
विनंती एकच आहे, थोडी घाई करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. यानंतर देखील अजून भरपूर मॅचेस आहे. चौथं षटक सुरू आहे, 57 बनवल्यात. एक विकेट इथे आपण पाहिलं तर गमवले जाते. सिंहगड कॅपिटल संघ आपण पाहतो, अमोल गावडे साहेब आहेत, प्रकाश राठोड साहेब आहेत, सूरज खाडे आहेत, सौरभ घोडके आहेत, शिंदे ब्रह्मानंद आहेत, अजित जगताप आहेत, अजिंक्य गावडे आहेत, रायकर विजय आहेत, विशाल सोनरुले या संघात आहेत, उमेश चव्हाण आहेत, गौरव सोनवणे आहेत, तुषार गावडे आहेत, सुशांत शिंदे आहेत, ईश्वर रायकर आहेत, जे की PSI आहेत, विनोद कुंभार या खेळाडूंचा समावेश या टीम मध्ये आपण पाहतोय. सिंहगड कॅपिटल हा संघ इथे आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतो. टीम तर पन्हाळा रायडर्सचा स्क्वॉड आपण पाहिलं तर निलेश साबळे साहेब आहेत, शुभम पाटील आहेत, अतुल माने आहेत, अमित शिंदे आहेत, प्रवीण बनकर आहेत, प्रतीक ननवरे आहेत, वीरकर महेश आहेत, विजय महाडिक PSI साहेबांना आपण पाहतो, राजेश जाधव आहेत, गौरव देखील या संघात आहेत, कमलेश बागलकर आहेत, अजय सुतार आहेत, विशाल गायकवाड आहेत, रतिकांत पाटील आहेत आणि योगेश नाकडे या खेळाडूंचा देखील समावेश आपण या टीम मध्ये पाहतोय. डिसिजन पेंडिंग वरती आहे. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची इथे वाट पाहिली जाते. तोपर्यंत छोटीशी टीम मीटिंग इथे आपण पाहतोय. सिंहगड कॅपिटल या टीम कडनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रतिष्ठेची मॅच आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग वरती आहे. डायरेक्ट टू थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे मुख्य पंचांकडनं. सिंहगड कॅपिटलनं टॉस जिंकला होता. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू आणि पन्हाळा रायडर्स संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. एक चांगली सुरुवात टीम पन्हाळा रायडर्सच्या आघाडीच्या बॅटरकडनं झालेलं आहे. चौथं षटक सुरू आहे. शेवटचे काही चेंडू बाकी आहे आणि किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल, किती धावांचं लक्ष इथे उभं केलं जाईल ना, ते देखील आपल्याला या मॅच मध्ये पाहायचे. टीम मीटिंग नको आहे. चला विनंती आहे, फिल्डिंग लावून घ्या. आयोजकांच्या काही सूचना येत आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय लगेच येईल. जसा निर्णय तुम्हाला सांगितला जाईल स्क्रीनवरती दाखवला जाईल. त्यामुळे विनंती एकच आहे, आपण फिल्डिंग लावून घ्या, थोडी घाई करा. रिव्ह्यू आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे लेग बीपर विकेटसाठी आणि इथे फार मोठं अपील मुख्य पंचांचा निर्णय होता. अंपायर डिसिजन नॉट आउट होता आणि तिथे आपण पाहिलं तर पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, परंतु विकेट मिसिंग आहे. काय निर्णय येतोय ना, आणि पंचांचा निर्णय येतोय रिव्ह्यू डिसिजन नॉट आउट. रिव्ह्यू डिसिजन आपण पाहिलं तो नॉट आउट आहेत रनआउट साठी. इथे आता आपण पाहतोय आणि अखेर इथे आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल. ऑनफिल्ड पंच आपल्याला तिथे कळवतील. फलंदाज बाद आहे, विकेट येते, रनआउटच्या रूपाने विकेट गमावले जाते आणि फलंदाज इथे आपण पाहिलं तर पन्हाळा रायडर्स संघाला दुसरा धक्का, दुसरा बॅटर होतोय, रनआउट, धावबाद. सिग्नल देखील आपण पाहू शकाल. सगळे आतुरतेने वाट पाहतायत, रेड सिग्नल की ग्रीन सिग्नल. आणि रेड सिग्नलला रेड लाईट देखील आपण पाहिलं तर ऑन होते, विकेट येते आणि फलंदाज बाद होते, रनआउटच्या रूपानं धावबाद. या सगळ्या अत्याधुनिक सुविधा आपण पाहतो, अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आपण सातत्याने पाहतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहत असतो आणि अगदी त्याचेच पडसाद प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय. अखिल भारतीय स्तरावरचं क्रिकेट आपण उद्यापासून पाहणार. बॅटर थोडं लवकर या, फलंदाज बाद चला की न्यू बॅटर पटपट चला. वेळ आपल्याला वाचवायचा, भरपूर सामने आहे. आम्ही सातत्याने सूचना करतोय कारण की आयोजक आम्हाला सूचना करताय आणि त्या सूचना आम्ही तुम्हाला करतोय. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळेची काय बंधन आहे. प्रत्येक मॅच आपल्याला वेळेत पूर्ण करायची. दिलेल्या निर्धारित वेळेत तुम्हाला षटके टाकायचे आहे. त्यामुळे वेळ घेऊ नका, थोडी घाई करा. आयोजकांना आणि ऑफिशियली टीमला सहकार्य करा. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. संघाचे संघनायक, टीमचे कॅप्टन आपण पाहिलं तर निलेश साबळे इथे आता फलंदाजीला येत आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील बोरजगावचे खेळाडू आहेत. इंडियन रेल्वेमध्ये आपण पाहिलं तर कार्यरत आहेत आणि बॅटिंग साठी येत आहेत आदरणीय निलेश साबळे साहेब. धावसंख्या आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. निलेश साबळे आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदान ते उतरत आहेत. स्ट्राईक ऑन आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला देखील बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत शुभम पाटील. यावेळेस आलेला पहिलाच बॉल हवेत उडवलाय, क्षेत्ररक्षक तैनात. इलिव्हेशन फारसं पाहायला मिळणार नाही. उंची घेतली, लांबी चेंडू घेऊ शकला नाही आणि तिथे विकेट गमावले जाते. संघनायक शून्यावरती बाद होत आहेत. थोडेसे नाराज आणि निराश, हताश होताना पाहायला मिळत आहेत. कॅप्टन निलेश साबळे बॅक टू दी पव्हिलियन. पन्हाळा रायडर्स संघाला तिसरा धक्का, तिसरा बॅटर झेलबाद. एकच चेंडू खेळला आणि शून्यावरती बाद होत आहेत. थोडेसे नाराज, थोडेसे निराश सुरू आहे. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहिलाय. नवीन बॅटर थोडं पटपट चला खेळाडू कक्षातून. विनंती एकच आहे, वेळ फार महत्वाचा आहे. विकेट आपण पाहिलं तर येते. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता.
गुडघा टेकवत खेळण्याचा प्रयत्न, जागेवरतूनच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कॅप्टन निलेश यांच्याकडनं. आणि तिथे आपण पाहिलं तर एक सुंदर झेल पकडलाय टीम सिंहगड कॅपिटल कडनं. हलक्या हाताने खेळलाय, स्टेअर केलाय, पॉइंटला चेंडू आपण पाहिलं ते ढकललाय, एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 5वं षटक सुरू आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात इथे बनवलं जात आहेत 58 धावा, 58 रन, लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 5 इथे आपण पाहिलं ते सुरू आहे. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे सच्चे होताना पाहायला मिळतोय. यावेळेस समोर उडवला आणि पाठवलाय एक मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक तैनात, प्रयत्न कमालीचे, एफर्ट्स दमदार, परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. एक शानदार षटकार, 206 क्रमांकाचा षटकार इथे आपण पाहिलं तर शुभम पाटीलच्या बॅट मधून इथे मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. प्रचंड मोठं आक्रमण, प्रचंड मोठा हल्ला देखील आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं तरी ते सच्चे होत आहेत. गोलंदाजच्या मार्क होते आपल्याला मैदान ती पाहायला मिळत आहेत. कमबॅक केलं चाल का इथे पुन्हा एकदा बिग हिट. क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होते आणि चुकीला माफी नाही. चेंडू मात्र चाईल, हा देखील सीमारेषा पार. अजून एक बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार येतोय शुभम पाटीलच्या बॅट मधून. शुभम पाटील सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार त्याने इथे आपण पाहिले ते ठोकले गेलेत. काय कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. प्रॉपर टायमिंग करतोय, चेंडूला मिडल ऑफ द बॅट करतोय, ताकदीचा शक्तीचा वापर करतोय आणि चेंडूला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर सफर करण्यासाठी पाठवतोय. पन्हाळा रायडर्स संघ आपण पाहिलं तर एक मोठं टार्गेट ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय. सिंहगड कॅपिटलच्या विरुद्ध त्यांची लढत आपण पाहिलं तर इथे सुरू आहे. प्रयत्न करावा लागतील, धावा ठेवावं लागतील, एक मोठं टार्गेट जर उभं करावं लागेल, कारण का दोन्ही टीम साठी ही एक महत्वपूर्ण मॅच आहे. क्षेत्ररक्षणात थोडेफार चेंजेस बदल आपण पाहतोय. काही क्षेत्ररक्षक आता बाउंड्री लाईन होते आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट स्कोर लेग आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्कोर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येतील, अडवण्याचा प्रयत्न करतील, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि चेंडू मात्र चाल शुभम पाटीलच्या बॅट मधून सीमारेषा पार. 2 षटकारा पाठोपाठ खेळलाय. कणकणीत दणदणीत चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. टप्पा पाठीमागे ठेवला होता. अगदी आपण पाहिलं तर पूर्णपणे 180 डिग्री मध्ये वळण घेतलं तर शुभम पाटील आणि स्क्वेअर लेगला चेंडूला आपण पाहिलं तर दिशा दिली आणि तिथे मिळवल्या 4 धावा. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक होते आपण पाहिलं तर इथे आपल्याला आकडे मात्र बदलताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्येत देखील इथे आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते. 72 रन, 72 धावा, 3 गडी बाद. 5वं षटक सुरू आहे. समोर खेळला, एक्स्ट्रा कव्हरला कॅप शोधलाय आणि चेंडूला मात्र पाठवलंय सीमारेषा पार. 2 षटकार आणि त्या पाठोपाठ 2 चौकार येत आहेत शुभम पाटीलच्या बॅट मधून. कमाल धम्माल बेमिसाल बॅटिंग इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कडक बेधडक फलंदाजी शुभम पाटील मैदान ते करतोय. 434 क्रमांकाचा चौकार त्याने इथे मैदान ते खेळलाय. प्रत्येक चौकारला 50 रुपये, प्रत्येक षटकारला 100 रुपये. हा कर्तव्य निधी श्री सचिन ढवळे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण 3 कुटुंबांना तो देखील डिवाइड करून मात्र देणार आहे. स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय जयेश हरीश्वर घरात, स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे या 3 खेळाडूंच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर 3 प्रेक्षक गॅलरी देखील आपण पाहतोय आणि या 3 खेळाडूंच्या कुटुंबांना हा कर्तव्य निधी देखील आपण डिवाइड मात्र करून देणार आहोत. चला विनंती आहे, थोडी घाई करा, विनंती एकच आहे. दोन्ही टीमच्या खेळाडूंना अंपायर सर सूचना करतायत, आयोजकांच्या सूचना येत आहेत, त्यामुळे थोडस स्पीडअप करा. शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तरी ते बाकी आहे. टायमिंग संपलेला आहे. जो निर्धारित वेळ तुम्हाला दिलेला आहे तो संपलेला आहे. स्कोरर कडनं सूचना येत आहेत. स्कोरर शिवबाईंनीच कळवले टायमिंग संपलेला आहे.
शेवटचे षटक आपण पाहिलं तर सुरू होते. अंतिम ओव्हर आपण पाहतोय, स्लॉगवर टेतोर आपण पाहतोय, ड्रोन कॅमेऱ्याने देखील काही दृश्य आपण पाहतोय. अतिशय सुंदर कव्हरेज आपण पाहतोय. प्रथम स्पोर्ट्स मीडियाचं जितकं कौतुक कराल ना तितकं कमी आहे. या स्पर्धेत सर्व कॅमेरामॅन, टेक्निशियन, स्कोरर या सर्वांनी या स्पर्धेला अगदी 4 चांद लावलेत पहिल्या 4 दिवसातच. अजून 5 दिवस बाकी आहे आणि अजून वेगवेगळी प्रकारची तंत्र आपल्याला पाहायला मिळतील, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रणाली पाहायला मिळतील. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून बॅटिंगसाठी विजय महाडिक, PSI साहेब. पहिलाच बॉल, शेवटच्या षटकाचा डॉट बॉल नव्हते सुरुवात. निर्धाव चेंडूने आपण पाहिलं तर सुरुवात होती. सोलापूर जिल्ह्यातील महाडा तालुक्यातील टेंभुर्णी गावचे खेळाडू आहेत, पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत, PS आहेत आणि आपल्या पुणे आणि परिसरात कार्यरत आहेत. महाराष्ट्र पोलीस सेवा करतायत विजय महाडिक साहेब. बॅटिंगसाठी आपण पाहतोय. छोटा बजरंग बल्ली देखील आपण पाहिले तर इथे आलाय. या वेळचा चेंडू होता, फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती मिडल होत नाही, तोपर्यंत एक सिंगल येते. अतिरिक्त धाव असेल का ते देखील आपण पाहतोय. काय निर्णय असेल पंच अक्षय निर्मल सर कळवतील आपल्याला. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. प्रकाश राठोड साहेब गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. गोलंदाज टू फलंदाज आपण पाहतोय. PSI साहेब गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील चिंचवडचे खेळाडू आहेत प्रकाश राठोड साहेब, परंतु मुंबई आणि परिसरात PSI या पदावरती कार्यरत आहेत. श्री सचिन ढवळे सरांचे एक आदर्श विद्यार्थी आहेत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी देखील आपण पाहिलं तर मार्गदर्शन आणि शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि तेच इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळत आहेत. प्रकाश राठोड साहेब, PSI साहेब गोलंदाजीच्या मार्क होती. फिरकीचे जादूगार, परंतु पहिलाच बॉल या षटकातील शुभम पाटीलचा आणि शुभम पाटीलनं पाठवलाय चेंडू सीमा रेषा पार, लांब वरती टोलवलाय, जबरदस्त टोला आणि वसूल केल्यात 6 धावा. षटकार येतोय, षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. सरळ बॅटने एक लॉफ्टेड ड्राईव्ह शुभम पाटील आज चिकडे तिकडे चोहीकडे. शुभमच्या बॅटमधून चौकार षटकारकडे. काय बॅटिंग शुभम कडनं आपण पाहतोय. चेंडू द्या आतमध्ये, चेंडू द्या आतमध्ये. शुभम पाटील आपण पाहिलं तर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कारीगावचे खेळाडू आहेत. MPSC स्टुडंट आहेत. MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत आणि काय जबरदस्त बॅटिंग शुभम पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. प्रकाश राठोड साहेबांवरती आक्रमण केलं, हल्ला प्रति हल्ला देखील आपण पाहतोय. 3 चेंडू टाकलेत आणि खर्च केला 6 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही. कमबॅक केला ते, वापसी केला ते, एक तेरी तो एक मेरी. जसं तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. इटकं जवाब पत्तर से शुभम पाटील आणि समोर प्रकाश राठोड साहेब मैदान होते आहेत. एक PSI आहेत, एक MPSC ची तयारी करतोय स्टुडंट म्हणून शुभम पाटील या स्पर्धेत आपण खेळताना पाहतोय. 3 वेळा आपण पाहिलं तर शुभमनं मेन्स देखील दिलेला आहे आणि ते स्टंपिंग होत आहेत, आउट होत आहेत आणि पंच कळवत आहेत व्हाईट बॉल. काय चुणूक दाखवली प्रकाश राठोड साहेबांनी. उगच नाही PSI पदावरती कार्यरत आहेत. फलंदाजाला थोडस आमिष दिलं पुढे येण्यासाठी. बॉल व्हाईट बॉल टाकला आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट किपरनं चतुराईनं चपळाईनं शुभम पाटीलला स्टंपिंग केलंय आणि इथे आपण पाहिलं तर त्याला बाद केले. विकेट क्रमांक 4. ऍक्शन रिप्ले देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. प्रकाश राठोड ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर चेंडू टाकला, स्टेप आउट खेळण्यासाठी भाग पडला आणि रक्षक अतिशय सुंदर कामगिरी अतुल माने इथे आपण पाहिलं तर आता बॅटिंग साठी मैदानात येत आहेत. फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर उतरत आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज आणि स्कोअर लेग पंचांनी लगेचच बोट मात्र आकाशाकडे केलं. विकेट आहे ते देखील आपण पाहिलं तर तिथे दर्शवलं आणि विकेट देखील आपण येताना पाहिली. हे दृश्य आपण पाहतोय प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीनवरती. जे प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत हे मैदान तुम्ही पाहू शकाल. सिंहगड कॉलेज इन्स्टिट्यूटचं क्रिकेटचं हे भव्य दिव्य मैदान आणि ते देखील आपल्याला पाहायला मिळते. चेंडू आपण पाहिलं तर केला तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्येत आणि स्कोर कार्ड होती इथे आपण पाहिलं तर वाढ होती. आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे काही चेंडू आपण पाहिले तर बाकी आहेत. पहिल्या डावातील 4 गडी बाद 86 धावा, 86 रन, लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचे 2 चेंडू इथे आपण पाहिले तर बाकी आहेत.
86 धावा धावपल होत आहे. 4 विकेट कमवल्यात, 5 चेंडू टाकलेत आणि शेवटचा एक चेंडू आपण पाहिले तर इथे बाकी आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळलेत, लॉंग लेगला चेंडू पाठवला आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. प्रकाश राठोड साहेबांच्या शेवटच्या चेंडूवरती अखेर चौकार वसूल केलाय फलंदाज. आपण पाहिलं तर बॅटिंग साठी आले होते आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार आपण पाहिलं तर केलाय. 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जातोय. बनवले गेला 36 चेंडू मध्ये 91 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 36 चेंडू बनवायच्या 92 धावा. यानंतरचा सामना देखील आपण पाहिलं तर होणार आहे. त्या मॅचचा टॉस आपण करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. पन्हाळा सिंहगडची मॅच आपण पाहतो. यानंतर मॅच असेल रायगड विरुद्ध रायरेश्वर मावळा. या दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी या. रायगडचे कॅप्टन, रायरेश्वर मावळाचे कॅप्टन, दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉस साठी या. पुढील मॅचचा टॉस केला जातोय. बॉलिंग समरी आपण पाहतोय, बॅटिंग समरी देखील आपण पाहिली. या पहिल्या डावातील ही सगळी दृश्य आपण पाहतोय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानाचं कुलदैवत श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीन ही सगळी दृश्य आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. 13व्या पर्वात ही स्पर्धा अगदी सुपर डुपर हिट ठरते आणि सक्सेसफुल टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आपण पाहू शकाल. आपले कॅमेरामॅन आपल्या कॅमेऱ्यात कैद करतायत. प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ही सगळी दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढील मॅचचा टॉस देखील आपण करतो. दोन्ही कॅप्टन Pratham Media. आपण पाहताय प्रहार प्रीमियर लीग 2025चं 13वं पर्व. त्यातच काय सर्व म्हणून तर या स्पर्धेचा तुम्हाला सर्वांना प्रचंड मोठा गर्व. आणि पुढील मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये आपण संपन्न करतो. यानंतरची मॅच असेल रायगड आणि त्यांच्या विरोधात रायरेश्वर मावळा या दोन संघात यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. ऍडव्होकेट अजयजी धाकतुडे साहेबांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. मी त्यांना विनंती करेल की आपण टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण संपन्न करतोय. रायरेश्वर मावळाचे कॅप्टन आलेत. रायगडचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस या ठिकाणी करतोय. चौथा दिवस आणि चौथी रात्र देखील आपण पाहतोय. सनलाईटचं क्रिकेट पाहिलं, फ्लड लाईटचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रथम स्पोर्ट्स आणि मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेचं अगदी आपण युट्यूबवरती पाहिलं तर HD क्वालिटीमध्ये आपण लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहता. युट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समोर सोडले जात आहेत. मैदानावरती देखील आपण पाहिलं तर असंख्य प्रेक्षक या मैदानावरती गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. आज आपण पाहिलं तर MPSC UPSC ची स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शेवटचा हाफ आपण पाहतोय. परंतु उद्यापासून पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून एरिया वाईजचे संघ आपल्याला सकाळ आणि दुपार सत्रात खेळताना पाहायला मिळतील. आणि दुपार आणि सायंकाळी आणि रात्रीच्या सत्रात ऑल इंडिया ओपनची टुर्नामेंट अर्थातच ऑल इंडिया ओपनचे संघ देखील आपण पाहणार आहोत. अखिल भारतीय स्तरावरचे खेळाडू देखील उद्यापासून आपल्या पुण्यनगरीत खेळताना पाहायला मिळतील. प्रहार प्रीमियर लीग मध्ये त्याही खेळाडूंचा खेळ आपण पाहणार आहोत.
मी ऍडव्होकेट अजय दागतुडे साहेबांना विनंती करेल आपण या टॉस या ठिकाणी आपण करतोय त्यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचं कौल या ठिकाणी संपन्न करतोय. ऍडव्होकेट साहेबांचं खूप खूप स्वागत आहे. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन येत आहेत. रायगड स्टार्स आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतो रायरेश्वर मावळा दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. कोण कॉल करते? ओके, रायगड स्टार्स कॉल करतायत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी टॉस जिंकलाय. करण आपल्या समोर आहे. करण काय निर्णय असेल? गोलंदाजी करण्याचा. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. किती धावांपर्यंत रोखाल प्रतिस्पर्धी? रायरेश्वर मावळाचं एक मोठं आव्हान आहे आणि प्रतिष्ठेची मॅच आहे. फ्लड लाईट्स मध्ये खेळायचे. किती धावांपर्यंत रोखाल? 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ही संपूर्ण स्पर्धा एन्जॉय करताय. तुमचा संघ आतापर्यंत किती सामने खेळलाय, किती जिंकला आणि किती पराभूत झालाय, काय सांगाल त्याबद्दल? आमचा संघ 7 सामने खेळलाय. 7 पैकी 5 सामने जिंकलाय आणि 2 सामने हारलोय. ही मॅच किती महत्वाची असेल क्वालिफाय होण्यासाठी, त्याबद्दल काय सांगशील? हो, मॅच तर महत्वाची आहेच. करोया मरोचा सामना म्हटलं तरी चालेल, कारण की लीगमध्ये जागा जर सेफ ठेवायची असेल पॉईंट म्हणजे क्वालिफायसाठी, तर मॅच जिंकणं आवश्यक आहे मला. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. प्रतिस्पर्धी रायरेश्वर मावळाचे कॅप्टन आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची किती धावांचं टार्गेट असेल आणि काय सांगाल त्याबद्दल? बॉलिंग अटॅक त्यांचा सगळ्यात जास्त आहे, भारी आहे. तर 70 ते 75 पर्यंत आम्ही करू टार्गेट. रायरेश्वर मावळा संघ आपण पाहिलं तर आतापर्यंत किती सामने खेळलाय, किती जिंकलेत आणि किती पराभवाला सामोरं जावं लागले, त्याबद्दल काय सांगाल? टोटल 7 सामने झालेले आहेत. 2 जिंकलोय, 5 हारलोय आम्ही. ओके, खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस या ठिकाणी आपण संपन्न केलाय. प्रथमतः रायगड स्टार्सनं टॉस जिंकलाय. रायरेश्वर मावळा संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस बॉक्स मध्ये आपण इथेच थांबतोय, परंतु सुरू असलेल्या मॅच कडे तुम्हाला घेऊन जातो आणि आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा आदरणीय मनोज बेल्लेकर सरांना. ओ टू कॉम बॉक्स, मनोज सर. धन्यवाद उत्तम सर. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट आणि आता प्रकाश राठोड सरांच्या खांद्यांवरती जबाबदारी वाढली. यावेळेस शॉर्ट पेच चेंडू होता, तो खेळला जाईन अगदी स्क्वेअर लेगला. तिथे क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये आणि डगआउटकडे अगदी आपण पाहतोय सिंहगड कॅपिटलच्या डगआउटकडे आलेला हा सूर्यप्रकाशचा चौकार आपल्याला जो पाहायला मिळालाय. 437वा चौकार इथे येताना आपल्याला पाहायला मिळाला. अजय सुतारवरती हे आक्रमण होतं, शफल झाले, उजव्याशीच्या थोडंसं बाहेर आले आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी होताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. एक चांगला फटका होता, प्रेशर होता पहिल्याच चेंडूवरती आलेल्या विकेटमुळे आणि हा जो प्रेशर आहे हा कुठेतरी हँडल करण्याचा प्रयत्न जो केला जातोय प्रकाश राठोड सर यांच्या माध्यमातून. परत एकदा अजय सुतार आपल्या गोलंदाजीवरती तयार असतील. शांत असं वातावरण आहे. हे वातावरण कशा प्रकारे अशांत होईल, खूप मोठी धावसंख्या उभारली गेली. परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आला डॉट. 91 धावा बनवल्या गेल्यात. 92 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट 92च आहे. हे अगदी सोपं नाहीये. म्हणजे अगदी आपण पाहिलं तर 90 पेक्षा जास्त धावा फ्लड लाईट मध्ये इथे रात्रीच्या सत्रामध्ये या धावसंख्येचा पाठलाग तितका सोपा अजिबात नाही, पण अवघड पण नाही. हे तितकंच खरं आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत प्रकाश राठोड सर आहे तोपर्यंत धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सातत्याने असणार आहे सिंहगड कॅपिटल संघाचा. धाबलेक इकडे पुढे जाईल. धावसंख्या असेल आता ती 5 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 32 चेंडू शिल्लक राहतील. 87 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या दरम्यान जो करायचा आहे. ईश्वर रायकर येईल आता स्ट्राईकला. अजय सुतारची कामगिरी अगदी आपण पाहतोय. पन्हाळा रायडर्स वर्सेस सिंहगड कॅपिटल ही लढत मैदानाच्या आत. अजय सुतार
आता हा चेंडू होता समजूच शकत नाही. खूप चांगला चेंडू होता अजय सुतारियाचा. षटकाची या ठिकाणी होईल. कशा प्रकारे समाप्ती ती आपल्याला पाहिजे. पहिल्या चेंडूची विकेट जी आली होती, शेवटच्या चेंडूवरती काय होणार ते आपल्याला पाहिजे. पहिल्या चेंडूची चौकार आला, पहिल्या चेंडूची विकेट आली, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. आणि आता पाहिजे इथे काय घडणार आहे. 31 चेंडू आणि 87चा पाठलाग ईश्वर रायकरसाठी परत एकदा. अजय यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू बिग हिट केलाय. चर्चा करत होतो आपण काय घडलं शेवटच्या चेंडूवरती. घडलाय, मोठा आलाय फटका आणि चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. इतर मिळतील 6 धावा. षटकार आणि इथं चेंडू पोहोचतोय सरळ मिड विकेटला आलेला. हा परफेक्ट टायमिंग पण आहे, ताकद पण आहे. आणि ताकद आणि नजाकत आणि 6 धावसंख्येची असणारी बरकत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि ईश्वर रायकरच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर ईश्वरच्या या षटकाराने तो स्वतःचं 6 धावसंख्येने खातं खोलताना सुद्धा पाहायला मिळालंय. विहंगम दृश्य आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटचं ही मैदान निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्रिकेटच्या स्पर्धेच्या असणारे सर्वा सचिन ढवळे फाउंडेशन, प्रहार प्रीमियर लीगचे सर्वा, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे सर्वा आदरणीय सचिन ढवळे सर यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. आणि प्रथम कालच्या गोष्ट सांगली की प्रथम तुला वंदितो. नजराणा म्हणजे जर आपण म्हणतो ना छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये राजा महाराजांच्या कालखंडामध्ये एखादी गोष्ट आवडली तर लगेच नजराणा पेश केला जायचा. तसा म्हणजे ना काय द्यावं की जेणेकरून हे खुश होतील अजूनही. इतकं सुंदर काम आहे प्रथम स्पोर्ट्स. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू खेळला गेलाय अगदी लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक आलाय. धावप्रगती धावसंख्या अगदी आपण पाहू. एका धावसंख्येने पुढे जाईल. धावप्रगती धावसंख्या 12. 11 धावा होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. शांत वातावरण. हे वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल तेही आपल्याला पाहिजे. गोलंदाजीवरती तयार आहे. पाहूया करामत मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होतीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. सूर मारला गेला होता प्रकाश राठोड सर यांच्याकडून. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न आहे. कारण प्रकाश राठोड सरला माहिती आहे एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा तर त्यांना खेळावाच लागणार आहे. आणि एक चर्चा आपण याच्या अगोदर प्रकाश सरांबरोबर केलेली की प्रकाश सरांनी गोष्ट सांगितली की माझ्या टीममध्ये माझी जी काही जबाबदारी आहे ती काय आहे हे नवीन सांगण्याची गरज नाही. जे करायचंय ते मला करायचंय. प्रकाश राठोड PS आहेत. ईश्वर रायकर PS आहेत. विजय माडिक PS आहेत. तीनही PS आहे. आणि तिथे अगदी आपण पाहतोय 2 PSI फलंदाज आहेत आणि तिसरे सुद्धा गोलंदाज अगदी आपण पाहिले तर ती सुद्धा PS आहेत. आणि PSI यांच्यावर PSIचा सामना मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आणि इथं आलेला एक सुरेख प्रकारचा फटका आहे षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मोठी विकेट आली आहे ईश्वर रायकरच्या रूपाने. अगदी आपण पाहतोय इथे धक्का क्रमांक दुसरी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे ईश्वर रायकर याच्या रूपाने. एक चांगला असा झेल निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालाय. तो झेल जर आपण पाहिला तर इथे अमित शिंदे यांनी घेतलेला एक लाजवाब झेल. त्यानंतरच एक हलकसं सेलिब्रेशन या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतंय. प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळतंय.
सुंदर असा नजारा निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळतोय. या सुंदर अशा नजरामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला सातत्याने या महाराष्ट्रभर होताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि विशेष करून अगदी आपण पाहतो की खास करून या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा मित्रांचं बऱ्याचशा व्यक्तींचं योगदान असलेलं आपल्याला जे पाहायला मिळाले. बराचसा जो मित्रपरिवार आहे या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आपल्याला हे योगदान आपल्याला पाहायला मिळते. एक खूप चांगल्या प्रकारची क्रिकेटची स्पर्धा म्हणून प्रहार प्रीमियर लीगकडं जे पाहिलं जातं. गोलंदाज तयार. पाहूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये जे होणार आहे. आणि इथे अगदी आपण पाहतोय एक सुरेख प्रकारचा फटका. चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलाय आणि षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. शक्ती चेंडू होता, चेंडू येऊ दिला बॅटवर, त्यानंतर मैदानाच्या बाहेर पाठवलाय. एक चांगला फटका निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो खेळला गेला. स्ट्राईकला अगदी आपण पाहिलं तर गौरव निश्चितप्रमाणे जो होता. आणि धापलक जर आपण पाहिला तर टोटल स्कोर जर आपण पाहिला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. आमचे शोएब सर आम्हाला कळवत आहेत 24 धावा निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत. आणि आता समीकरण जर शोएब सर जर पाहिलं तर उर्वरित चेंडू बाकी राहतील 24 चेंडू आणि बनवायचे आहेत 68 धावा. मॅच अजूनही आव्हान आहे. 24 चेंडू 68चा सामना अजूनही बाकी आहेत. आणि प्रकाश राठोड जोपर्यंत आहेत तोपर्यंत विजयाच्या दिशेने कदाचित आगेकच होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. सुंदर क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी रंगल्या गेल्या आहेत. शांत वातावरणात या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद या ठिकाणी घेतला जातोय. विशेष करून अगदी आपण पाहतोय आपल्या या पुण्यनगरीमध्ये सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मैदानावरती या क्रिकेटच्या स्पर्धा आहे. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रेझेंट क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. चेंडू फाईन लेगला खेळलाय, सीमा रेषेच्या बाहेर आहे, 4 रन, चौकार आहे. एक सुरेख प्रकारचा हा चौकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. धापलक वाढला जाईल. धापलकाची धावसंख्या या चौकाराच्या रूपाने वाढते 28 वरती धापलक. फाईन लेगला निश्चितप्रमाणे हा चेंडू जो खेळला गेला. एक चांगला फटका आलाय प्रकाश राठोड सरांच्या बॅटमधून. हे फटकेबाजी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. परत एकदा गोलंदाज अमित शिंदे. यावेळेस थोडासा मिस्टेक फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता परंतु नकार आहे. एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. आणि धावफलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती पोचली जाईल. टोटल स्कोर असेल 29 धावा धावफलकावरती आहेत. 29. शरीरभेदक मारा होता. शफल खूप झाला होता. फलंदाज गौरव बॅटवरती येऊ शकला नाहीये. आरामात अगदी आपण पाहतोय हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. तसा शफल निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळाला. शांत वातावरणात इथे धावफलक सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न असेल. धावसंख्येचा पाठलाग असेल. 21 चेंडू 63. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा. चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. एक षटकार आला होता गौरवच्या बॅटमधून. त्यानंतरचे चेंडू डॉट आलेत. शेवटचे 20 चेंडू आणि बनवायच्या 63 धावा. परत एकदा अमित शिंदे तयार. आणि इथे पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला परतावलं गेलं. गौरवच्या रूपाने धक्का क्रमांक 3 बसला जातोय. पण पाहतोय गौरवची विकेट सगळ्यात महत्वाची होती. एक षटकार गेल्यानंतर थोड्याशा आशा पल्लवित झाल्या होत्या गौरवच्या फलंदाजीच्या माध्यमातून. पण तोही बाद होताना पाहायला मिळालाय. प्रकाश राठोड सरांना साथ देणारा कोणता फलंदाज असेल ते आपल्याला पाहिजे. आम्ही शिंदेला मिळाले सगळ्यात चांगलं यश असेल म्हणजे बॅटर मैदानाच्या अमोल गावडे त्याला आपण या ठिकाणी पाहतोय.
अमोल गावडे, पिंपळे खालसा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, स्टुडंट आहेत. अमोल गावडे आणि संघाचे संगनायक म्हणून जबाबदारी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समेत प्रकाश राठोड सर आहेत, PSI मुंबई. आणि इथे कॅप्टन अमोल गावडे सुद्धा परतला. मोठी विकेट आली आहे, 4थी विकेट. 4 बाद 29, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूमध्ये 29 झाल्यात. 18 चेंडूमध्ये 63 बनवायच्या आहेत. ऍक्शन रिप्लेमध्ये परत एकदा आपण पाहूया. अगदी आहे त्या जागेवरून चेंडू, फक्त पायाची हालचाल जी झाली ती आहे तिथं झाली होती आणि तिथूनच अगदी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. आणि एस्टेनच्या पाठीमागचा असणारा एष्टीरक्षक जो आहे स्वतः निलेश साबळेने घेतलेला एक चांगलासा झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि मोठी विकेट आली अमोल गावडेच्या रूपाने. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत शिंदे आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. तर आता विजय माडिक येथील परत एकदा गोलंदाजी मार्कवरती 13 धावा दिल्या होत्या. 1 विकेट मिळवली होती विजय माडिक यांनी, तोच गोलंदाज. आणि विजय माडिक यांचा चेंडू प्रकाश राठोड यांच्यासाठी. विशेष म्हणजे प्रकाश राठोड यांनी एक षटकार खेळलाय, तो विजय माडिकला खेळलेलाच आहे, त्यांना खेळलेला षटकार आहे. त्यामुळे ही टसन जबरदस्त पाहायला मिळेल, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. ही टसन पाहायला मजा आहे. प्रकाश राठोड वर्सेस विजय माडिक. 17 चेंडू 63. हा सामना अजूनही बाकी. उजव्या हाताने डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा. उंची खूप आहे, लांबी थोडीशी कमी पडली. नो मॅच वरती चेंडू होता. प्रयत्न खूप चांगले प्रकारे पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना पाहायला मिळाला, जर होऊ शकला नाही. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय मिस टाइम फटका म्हणावा लागेल. 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकाची धावसंख्या 31. ऍक्शन रिप्लेमध्ये परत एकदा आपण पाहू. डान्सिंग डाऊन द विकेट, उंची खूप मिळाली. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पोहोचला नाही चेंडूवरती. यावेळेस शॉर्टपिच चेंडू, यावेळेस परफेक्ट बॅटवरती मिडल झाला आणि बॅटमधून जो एक आवाज आला, साऊंड आला, षटकार छेरण. अफलातून फलंदाजी प्रकाश राठोड सरांची. परफेक्ट बॅटवरती मिडल झाल्यानंतर मिड विकेटला हा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय प्रकाश राठोड सर शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष देऊन होते आणि खूप ताकदीचा फटका आलाय. षटकार आपल्या 37. 15 चेंडू 55. परदेदा लोंगॉनला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव शोध येते. 2 धावा आल्या. धापरकर धावसंख्या 39. 14 चेंडू आणि बनवायच्या 53 धावा. 14 चेंडूमध्ये 53 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. आज टोटल आपल्याला ज्या काही सर्व मॅचेस आहेत या सगळ्या आजच्या आज संपवायच्या आहेत. आज आपल्या स्टुडंट हाफ जो आहे हा सगळा आपल्याला संपवायचा आहे. सचिन डोळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय यामध्ये शिकणारे, शिकलेले, शिकवणारे हे सगळे एकत्रित खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे स्टुडंट आहेत तेही खेळत आहेत, जे शिकवत आहेत तेही मात्र खेळत आहेत, जे शिकून गेलेत, चांगल्या पोस्टवरती कामकाज करतायत तेही अगदी आपण पाहतोय या स्पर्धेची वाट पाहत असतात. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. शेवटचे 13 चेंडू आणि बनवायचे आहेत 53 धावा. 13 चेंडू 53. खूप चांगला चेंडू आहे, कारण एक धाव किती महत्वाची आणि एक चेंडू किती महत्वाचा आहे प्रकाश सरांना माहिती आहे. विजय माडी तयार आणि तिथे डीप दरम्यानला चेंडू पोहोचेल. इष्टरक्षकाच्या डोक्यावर चेंडू पोहोचला सी मार्चच्या बाहेर. 4 रन. चौकार आलाय आणि चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलकाची धावसंख्या जी 43 4 गाड्यांच्या मोबाईल 12 चेंडू आणि 49.
यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू खेळला गेला फाईन लेगला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल आणि चेंडू पोचते सीमारची बाहेर. 4 रन चौकार आहे. निलेश साबळे गोलंदाजी मार्कवरती आणि तिथे पहिल्या चेंडूची 4 धावा खर्च करताना पाहायला मिळालाय. सुशांत शिंदे फलंदाज नवीन आलाय आणि आल्या चौकाराने सुशांत आपलं खातं खोलताना पाहायला मिळालाय. आणि शेवटचे जर मिनिट आपण पाहिले 6 मिनिटं बाकी राहिलेले आहेत. 6 मिनिटांमध्ये तुम्हाला 11 चेंडू टाकायचे. चला बॉल द्या मैदानाच्या आत. बॉल मैदानाच्या आतमध्ये टाका. 11 चेंडूमध्ये 45 धावसंख्येचा पाठलाग इथे जो करायचा आहे आणि 11 चेंडूमध्ये 45 धावा तितकं सोपं अजिबात नाही, पण अवघडही नाही. अगदी आपण पाहिलं तर इथे षटकार चौकारांची बोली जर सुरू झाली सुशांत आणि प्रकाश सरांकडून तर कदाचित ह्या धावसंख्येचा टप्पा पण पार होऊ शकतो. असं नाही की होणार नाही, पण त्यासाठी एफर्ट लागणं गरजेचं आहे. एनर्जी सगळ्यात महत्वाची राहील. यावेळेस गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूला चेंडू ढकललाय आणि तिथे क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करताना पाहायला मिळेल. आरामात आलेली एक सिंगल, खूप चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. 3 धावा इथं संघासाठी वाचवल्या गेलेल्या आहेत की नाही हे मात्र चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी जे घेतली गेली. सेफ आहे चेंडू. 4 बाद 48, 10 चेंडू 44. इथं उंची खूप, लांबी थोडीशी कमी पडली. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल झाला. प्रकाश राठोड यांची मोठी विकेट आली आहे. हे सेलिब्रेशन निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. शुभम पाटील होता डाऊन द बॉल, चांगला झेल होताना पाहायला मिळालाय. कारण लॉंगॉन आणि शुभम पाटील आणि टीम पन्हाळा रायडर्स हे सूत्र आहे, हा त्रिकोण आहे असं म्हणजे हरकत नाही. प्रकाश राठोड सरांची विकेट येताना पाहायला मिळाली. 13 चेंडूमध्ये 25 धावा प्रकाश सरांच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. मोठी विकेट आली. 5वी विकेट आहे ती. 48 धावा आहेत. शुभम पाटीलने घेतलेला एक चांगला असा झेल आपल्याला जो पाहायला मिळाला. त्यानंतर बरेचसे झेल अगदी आपण पाहिले. झेल झाले की अगदी स्वतःला झोकून देत असतात. खूप चांगला फटका होता. उंची खूप मिळाली. त्यानंतर लांबी थोडीशी कमी पाहायला मिळाली, कारण माहिती आहे सिंगल डबलने काम चालणार नाही. परंतु तिथे एक मोठा फटका खेळत असताना प्रकाश राठोड सरांना परतावा लागलं आणि झेल झाल्यानंतर अगदी आपण पाहतोय तिथे यावेळेस बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेद चव्हाण जसा आलाय. धावबाची संधी आहे आणि इथे अगदी आपण पाहतोय डायरेक्ट हिट आणि सुशांत शिंदे बाद. सुशांत शिंदे होईल धावबाद. थोडीशी रिक्स उचलली गेली आणि तिथं अगदी आपण पाहतोय डेंजर पॉइंटला. तसं पाहिलं तर न्यू बॅटर उमेद चव्हाण होता, पण यष्टीरक्षकाने ओळखलं की सुशांत शिंदे पोहोचेल ना पोहोचेल आपण प्रयत्न करायला हरकत नाही, म्हणून डायरेक्ट चेंडू फेकला. बेल्स उडली गेली आणि तिथं सुशांत शिंदेला परतावा लागले. क्षेत्ररक्षकाने अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू कव्हर केला. तिथे संधी पण होती स्ट्राईकला फलंदाजाला बाद करण्याची, परंतु तिथे डायरेक्ट हिट झाला आणि तिथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. आणि तिथे अजून एक विकेट पत्त्याप्रमाणे डाव कोसळला जातोय. पत्त्याप्रमाणे डाव या दरम्यान जो कोसळला जातोय. उमेशला सुद्धा परतावा लागले. उमेश चव्हाण सुद्धा बाद. शफल झाला होता, यार करून घेतला चेंडू आणि खेळण्यास अवघड झाला. तिथं ऑप्शन उकडले गेले. मोठी विकेट त्यांना पाहायला मिळत आहेत. या विकेटचा परिणाम खूप भयानक आहे.
न्यू बॅटर मैदानाच्या आत. एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज तो मैदानाच्या आतमध्ये केव्हा एंट्री करेल त्याला लिमिट आहे. पहिला फलंदाज जो बाद असतो तो 30 या सर्कलच्या आतमध्ये आहे तोपर्यंत नवीन फलंदाज ग्राउंडमध्ये एंट्री झाला पाहिजे. एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, या सूचना यासाठी आहेत की तो आपला वेळ कमी आहे, वेळ वाचणं गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. पन्नास धावा आहेत 7 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. 6-42 हा सामना बाकी आहे. 6 गेंदे 42. 6-42 सामना बाकी राहिलाय. इथे हा चेंडू खूप चांगला होता, चेंडू आला डॉट चेंडू. निर्धाव शेवटच्या षटकासाठी प्रवीण बनकर आलेत गोलंदाजी मार्कवरती. या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक प्रवीण बनकर सरांच्या नावावरती आहे. तेच प्रवीण बनकर आलेत इथे गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉल पहिलाच आलाय. मिड विकेटला चौकार आलाय. 4 रन. धाप्रगती धावसंख्या चौकाराच्या रूपाने वाढेल. 54 वरती धावफलक. तीन चेंडू 37. चांगला चेंडू परत एकदा. अजित जगताप आहेत गोलंदाजी फलंदाजी मार्कवरती आणि प्रवीण बनकर सरांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ज्या प्रकारची टफ फाईट होणं गरजेचं होतं ती फाईट पाहायला मिळाली नाही, ठिसन पाहायला मिळाले नाही. 2 चेंडू 37 हा सामना अगदी आपण पाहतोय आणि स्कोअर लेगला चलो देरसे दुरुस्त आहे. शेवटच्या क्षणी का होईना पण तोडफोड करायला सुरुवात झाली. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि षटकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. एक चेंडू बाकी राहिलाय. एक चेंडू बाकी राहिलाय. शांत वातावरण आहे. वातावरण कशा प्रकारे अशांत होईल तेही आपल्याला पाहिजे. इथे हा चेंडू डॉट आलाय. षटकाची झाली आहे समाप्तीने हा सामना पन्हाळा रायडर्स संघाने 30 धावसंख्येने जिंकलाय. खूप मोठा विजय. पन्हाळा रायडर्स ऑन बाय 30 रन्स. जबरदस्त हा मोठा विजय पाहायला मिळालाय सिंहगड कॅपिटलच्या विरोधात. 61 धावा 6 षटकामध्ये फक्त बनवू शकला सिंहगड कॅपिटल. चला लगेच आपल्याला मॅच सुरू करायची आहे. वेळ अजिबात नाही आपल्याकडे. टीमला विनंती राहील आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये आपण इथे क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय अशी आपणास विनंती असणार आहे. पन्हाळा आणि सिंहगड यांच्यामध्ये हा सामना झाला. आता रायगड वर्सेस रायरेश्वर असा जो सामना आहे तर चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच समोर आपण पाहिजे अमित शिंदे 14 चेंडू 34, शुभम पाटील 7 चेंडू 27 धावा. ही एक तगडी धावसंख्या फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर नजारा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. दोन्ही टीम्स एकमेकांना सेकंड करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि क्षेत्ररक्षण
रायगड वर्सेस रायरेश्वर हा जो सामना आहे, रायरेश्वर मावळा. चला आपण